ही एवढी गर्दी कासाठी आहे काय माहित. आज आलो ना मग आपण खामगावातल्या गणपतीचं दर्शन करायसाठी. आपल्या स्कूट्या काढल्या आणि डायरेक्ट निघलो आपण गणपतीचं दर्शन करायला. निघायच्या टायमावर पाणी चालू ना आपला मेकअप सगळा उडून गेला. डायरेक्ट आलो वंदे मातरमच्या गणपतीजवळ. अटी तर फुल गर्दी होती आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. गणपतीचं दर्शन घेतलं म्हटल्यावर फोटो तर काढणंच पडते. मग काढले ना फोटो. बाजूला एक गणपती विसर्जनची मिरवणूक चालू होती. मग बाप्पाचं दर्शन घेतलं पण अटी तर आपला काही नाचाचा बजेट नाही आला. इकडे आपलं दर्शन घेणं चालून भाऊचे फोटो काढणं चालू आणि सगळे माणसं पडद्याच्या मागे जात होते. मग मी बी गेलो. अटी येऊन पाहतो तर रामायण चालू होतं. मग SNDच्या गणपतीजवळ आलो. गर्दी तर अटी सण होती आणि रामा म्हणे की आपल्याला आपल्या व्लॉग मध्ये यायचं. मग घेतलं ना त्याला व्लॉग मध्ये आणि आपले सहर्ष स्वागत करत होते. आणि अंदर आलो गणपतीचं दर्शन घेतलं आणि आपल्या पोट्ट्यासोबत निघलो. मग अटून आपण गणपतीचं दर्शन घ्यायसाठी कोणत्या बी बोड्याबाड्यातून निघत जाव. डायरेक्ट मंदातच आलो. अटी तर दोन्हीकडून मस्त लाइटिंग लावली होती आणि डायरेक्ट मंडपात दर्शन घ्यायसाठी आलो. घेतलं ना मग बाप्पाचं दर्शन आणि आपल्याला एक व्हिडिओग्राफर बी भेटला होता म्हणून तर आपण व्लॉग मध्ये दिसू राहिलो. दुसऱ्या गणपतीजवळ आलो डबल एक मिरवणूक दिसली. मग आलो बालाजी प्लॉट मधल्या गणपतीजवळ. अटी तर पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजच्या स्वराज्याची थीम होती आणि पाय बी ऑटोमॅटिक धुवून निघायची सुविधा बी उपलब्ध होती. आणि डायरेक्ट दर्शन करायला आलो. केली ना मग स्टेजवर फोटो काढायसाठी एंट्री आणि फोटो काढून घेतला. एकदम गणपती म्हणजे गणपती होता भाऊ. मग आलो 6 नंबर शाळेजवळचा गणपती पाहायला. पण अटी तर भयंकर असा ट्रॅफिक जाम होता. त्याला तर सण गर्दी होती कारण की मॅजिक शो चालू होता आणि अटी आला तर माणसाचे 3 तुकडे करायचा शो चालू होता. म्हटलं गणपती बसला तर कशाला खून खराबा करता. मग त्याने बिन खून खराबा करायचेच 3 तुकडे गेले. निघला ना मग त्याच्यातून माणूस. काढली ना मग आपल्या प्रथमेश भावनं गाडी. भेटू मग पुढच्या पार्ट मध्ये. तर लोक फॉलो घ्या मग करून.